हॅलो फ्रेंड्स, दसऱ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आजचा व्हिडिओ त्यांच्यासाठी ज्यांनी नवरात्रात 9 दिवसाचे उपवास केले असतील। तर कोणी एक वेळा फराळाचे खाऊन उपवास केला असेल किंवा कोणी फक्त फळ खाऊन उपवास केलेले असतात। तर 9 दिवसानंतर जेव्हा तुम्ही आज दसऱ्याच्या दिवशी उपवास सोडाल तर जरा जपून जेवण करावे, म्हणजेच एकदम जास्त प्रमाणात आज जेवण जेवू नये। कारण जर भरपूर जेवण जेवला तर पोटाचे त्रास सुरू होऊ शकतात। कारण 9 दिवस पोटाला थोडं कमी जेवण जेवण्याची किंवा कमी खाण्याची सवय लागलेली असते। तर एकदम जर तुम्ही जास्त प्रमाणात जेवण जेवला तर तुमचा अग्नी मंद होऊ शकतो, म्हणजेच तुमची भूक मंदावू शकते। त्यामुळे इथून पुढे 4 ते 5 दिवस आहार हळूहळू वाढवावा आणि 4 ते 5 दिवसानंतर तुमच्या रोजच्या सवयीप्रमाणे जेवण जेवू शकता। आणि 9 दिवसाच्या उपवासाच्या नंतर जेव्हा तुम्ही जेवण जेवता तेव्हा पुढचे 8 ते 10 दिवस रोजच्या जेवणात तुपाचा समावेश नक्की असावा। याने तुम्हाला कॉन्स्टिपेशनचे त्रास होणार नाहीत आणि जेवणानंतर कमीत कमी 20 तरी काळ्या मनुका खाव्यात। याने तुम्हाला 9 दिवसाच्या उपवासाने काही त्रास होणार नाही। त्यामुळे तुपाचा आणि मनुकाचा समावेश आहारामध्ये नक्की करावा।